जय गोमाता. आज बरेच दिवसांनी आपण व्हिडिओ करायला लागलोय, कारण व्हिडिओ करायला वेळच मिळत झाला कसा. आज मला वाटते संध्याकाळची 8:30 वाजता, तरी पण मी आज म्हटलं व्हिडिओ करायचाच म्हणून व्हिडिओ करायला. एक दोन कमेंट्स आहेत, त्यांना फक्त एक हे करूया. पहिली कमेंट्स अशी होती की लहान बाळांना म्हणजे जे बच्चे होते त्या बच्च्याला खायला कसं शिकवावं लागते, मग ते तिचा रतिप्रोतचा असून दे किंवा चारा खायचा असून दे. तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला ते समोर द्यायला आलोय. बघा, शेट आमचे खायला आलेत बघा. आता आपल्या बहिणीबरोबर ते शिकायला आल्यात. मी त्याला आता इकडं म्हणजे हे संध्याकाळपर्यंत इथं बांधतोय, 10 10:30 11 इथं बांधतोय, नंतर परत तिची जागा बदलतोय. कारण हे बसताना कऱ्या कुठंतरी शिफ्टीवर पाय किंवा आणखी काही तर देईल, तर असं व्हायला नको म्हणून ही सिस्टीम करतोय. बरोबर शेटना 1 महिना पूर्ण झालाय. बघा कशी परिस्थिती झाल्या. 1 महिन्याचं वासरू आहे आणि फार ॲग्रेसिव्ह आहे. त्याचा व्हिडिओ देखील पुढे मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्या ह्या टाकतोय. तो देखील व्हिडिओ अवश्य नक्की बघा तुम्ही. पुढं ह्या व्हिडिओमध्येच तो टाकला जाईल आणि त्याची जी मजा आहे ती तुम्ही पूर्ण वेळ बघू शकताय आणि बघा पूर्ण. आणि त्यात मी मला तुम्ही कमेंट करू शकताय की व्हिडिओ कसा वाटतोय ते सांगा. तर दुसरी कमेंट्स अशी होती की चला पाहिजे की दुधाच्या वंशावळीची गाय कशी ओळखायची. तर दुधाच्या वंशावळीची गायची सिस्टीम काय तुम्हाला सांगतो. आता माझ्या गायीची काय झाले की सडांची जरा लेवल चुकली आहे. म्हणजे त्यावेळेला मला इतका अनुभव नव्हता. मुळात कसे की 4ही सड्या का रेषेत आली पाहिजे, ती आपली तशी होत नाही. मग आता माझी बघा हे म्हणजे इकडलं जरा सर हे जाते. पण जर ओळखायची जर असेल तर सर्वसाधारण मी तुम्हाला सांगतो दुधाची लाईन कशी ओळखायची. तर महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो. तर ही दुधाची शिरा आहेत बघा. त्याबरोबर ह्या सडापाशी गेलेल्या आहेत त्या शिरा. मग हे आता कसं ही दुधाची लाईन मध्ये समजते बा. या सरा ह्या ज्या सरा आहेत की या दुधाच्या लाईन मधले सरा दिसतात. आता माझ्या गाईची कास कशी आहे बघा. मी आता जेस्ट दूध काढलेलं आहे, तर ह्या दुधाच्या लाईन मधली ही वंशावळ आहे म्हणून समजायचं बाबा हिला दूध चांगलं आहे. म्हणजे मी काय माझी गाई म्हणून सांगत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता आपण राधाचे देखील मी तुम्हाला दाखवतो. या तर राधाचे देखील बघा. हे जे शिरा आहेत ह्या सगळ्या अशा ह्या दुधाच्या लाईन मधल्या शिरा आहेत. म्हणजे आईकडून मुलीला आलेली एक हे म्हणायचे वंशावळ, दुधाची वंशावळ. हे तर दिसतात बघा शिरा. म्हणजे अजून कशात 1 वर्षाचं कालवण देखील झालेलं नाही आपली. आता 1 वर्ष म्हणजे 12वा महिना चालू आहे. तर ही पोझिशन आहे राधाची आपल्या. हे शिरा दिसतात बघा. हे सगळ्या शिरा ह्याच्यात आहेत. जे सणांचा हे अभ्यास करा बघा. एक लेवलमध्ये सगळ्या सगळी अशी हे दुधाच्या वंशावळीतली पैदास म्हणायची. पुन्हा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची तर वंशावळीतला जर वळू तुम्हाला लावायचं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे मी मागच्या व्हिडिओ देखील तुम्हाला सांगितले की त्रिपणकराचा वळू चांगला आहे दुधाच्या वंशावळीमधला. पण सरासरी तुम्हाला जे अवेलेबल तुमच्या, आता मला काल देखील ह्याच्या फोन आलेला अहिल्यानगरमधनं. काल 8:30 वाजता एका सबस्क्रायबरांचा फोन आला की दादा म्हटले माझी गाय हिटवर आल्या आणि काय करायचं सांगा. मला आता नर भरवायचं म्हटलं तर 75 किलोमीटर जायला पाहिजे. म्हणजे ओझरचा गणपती आहे पुण्यातला. ओझर पुण्यापाशी ओझर आहे, त्या तिथला गणपती आहे. त्या गणपती तिथला नर बघायचो. आणि जवळजवळ अहिल्यानगर ते 75 किलोमीटर होत होतं. मग ते मला म्हटलं रात्री प्रवास करा. म्हटलं तुम्हाला रात्री प्रवास करायचं म्हटलं तर सकाळी गाय लवकर तिथे ठेवायला पाहिजे. म्हणजे मी त्यांना पहिल्या अगोदर काय सांगितलं, तुम्ही ट्रॅव्हल्स गाईचा टाळा. होता वेळ एवढा नर तुमच्याकडे आला तर बरं होईल. आता त्यांचं काय घडलंय तिने काय मला अजून फोन केलेला नाही. बघा म्हटलं तुमचं कसं कसं होते. पण तुम्ही तिथे जर गाय नेण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या इथं आला तर अगदी उत्तमच होईल. म्हणजे चांगली गोष्ट आहे. तर दुधाच्या वंशावळीमधलं जर वळू बघायचं असेल तर तुम्हाला थोडंसं सर्चिंग करावं लागणार आहे. थोडी माहिती तुम्ही देखील उपलब्ध करून घ्या की बाबा कुठला खरोखर वळू चांगला आहे किंवा काय आहे किंवा दुधाची वंशावळ किती आहे. आता कसं आहे सांगतो तुम्हाला. तिकुंडी राजाची पैदास, तिकुंडी राजाची कितवी पैदास आहे ही चेकिंग तुम्ही केलं पाहिजे की बाबा ते खरोखर तिकुंडी राजाच्या लाईन मधला आहे का. आता आपला रायबाचा आपण विषय घेतला तर रायबाची शंखची पैदास आहे. म्हणजे अजून देखील रायबाच्या आजोबांना 8-9 कासरे लावायला लागतात. आता परवा त्या बैलानं शिंग मोडून घेतले. इतकं रागीट आहे, होत नाही. दुसरी गोष्ट, मी आता घरगुती माझा उपाय म्हणून करतोय. तुम्हाला सांगतो की मी हे हँडग्लोव्ज विकत आणलेत. त्या हँडग्लोव्जचा उपयोग मी गायींना खर्रा करण्यासाठी करतोय. तर तुम्ही याचा वापर करू शकताय. ते तुम्हाला सहज उपलब्ध बाजारात कुठेही मिळू शकतो. बघा हे हँडग्लोव्ज आहेत.
तिरुमलाच आमच्या बघा कसं आहे बघा, ही अशी सिस्टम आहे की तुम्ही असं फिरवू शकता. आता इकडे फिरवायला दुसरी जोड येते बघा, हा बघा असं तुम्ही करू शकताय खरारा. त्या पद्धतीने तुम्ही असा खरारा करू शकताय. आता हे जे डोक्याला बसतो बघा मी, ही आता डोक्याला कशी करते बघा नुसती. हे मागे सर बघ, मागे सर. हो ही नुसतीला बघा मी असं दुसरं बघा, म्हणजे यांनाही म्हणजे हे बरोबर मजा वाटते अशी बघा. हो पूर्ण तिची लव बी जात्या आणि स्वच्छ बी होते. आता माझ्या अंगावर केस किती बाई, ती थांबत नाही बघा. अय्या हे राहता इकडे, ठीक आहे बा. आता राधाची मजा बघा. हो अगदी त्यांना म्हणजे व्यवस्थित अगदी होते. 2 हातांना तुम्ही 2 काम करू, दोघे जर असतील तर करू शकता. हो हे अतिशय उत्तम असं हत्यार आहे. असं पण करू शकता म्हणजे पचन किती होतं त्याच्यामध्ये अगदी अंगच टाकते ही सगळं. हिला खाली इथं आवडते सोडलेलं. अशा छोट्या मोठ्या वस्तू असतात ते तुम्ही वापरात घ्या, की थोडंसं बाजारात गेलं कधी फिरत 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 की तुम्ही लक्ष केलं अशी सिस्टम करू. लय हुशार असतो हे मला करा म्हणते अशी सारखी. तर व्हिडिओ काय जास्त तर लांबवत नाही, भरपूर व्हिडिओ मोठा झाला. पुढच्या वेळा रायबाला आपण ह्यानं मॉलिश केलेलं दाखवूया पुढच्या व्हिडिओला. आता सर शीट आमची कशी बसल्यात बघा. यासने दूध प्यायले की काही सुचत नाही, फुल करंटमध्ये असते ती. असा उलटा सुलटा कसाही बसतोय. तर सगळ्या माझी गोपालकांना एक विनंती आहे की वातावरणातला उष्मा जास्त असल्यामुळे आज मी फॅन लावलाय, तरी पण मला किती घाम आलाय बघा. मी एवढाच फिरतोय नुसतं. तर तुम्ही देखील तुमच्या गायींची योग्य काळजी घ्या. त्यांना पाणी 3 वेळा दाखवा. आता उन्हाचा सीझन असल्यामुळे 3 वेळा पाणी दाखवा तुम्ही. कोण 2 वेळा दाखवत असतील, कोण 1 वेळा दाखवत असतील, तर आवर्जून मी त्यांना सांगतो की 3 वेळा पाणी दाखवा. दुपारी गायींच्या अंगावर 1 बार्डीभर तर तुम्ही पाणी मारा निदान गार व्हायसाठी. नसेल ज्यांच्या गोटा मोठा असेल त्यांनी फॉगरची व्यवस्था जर असेल तर फॉगर देखील तुम्ही लावू शकताय. अतिशय चांगली गोष्ट आहे. 1 महिन्यासाठी तुम्ही काळजी घेऊ शकताय, कारण उष्म्याचं प्रमाण जास्त आहे. आणि आवर्जून एक कळकळीची विनंती आहे की आत्ता जर गाई हिटवर आली असेल तर कृपया आत्ता तुम्ही तिला भरवू नका. कमीत कमी हा महिना तर अजिबात भरवू नका, कारण फार कॉम्प्लिकेटेड काम व्हायला आले. उन्हाचा तडाखा एवढा जोरात व्हायला लागलाय, 40च्या आसपास टेम्परेचर जायला लागले. त्यामुळे तुम्ही थोडेसे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. आमचे धाकटे शेठ रायबा त्यांचा आज बरेच म्हणजे दुसरा व्हिडिओ तयार केला मी मगाशीच केला आहे तो रात्रीचा. तो देखील मी या व्हिडिओमध्ये टाकायला आलोय. तो अवश्य बघा तुम्ही, आणि तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या व्हिडिओच्या कमेंट्स मला देखील द्या.
लांबड काही लावत नाही, या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. नमस्कार. जय गोमाता. चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला नक्की विसरू नका. कमेंट्स तुमचं चांगलं देखील येतात, मला फार आवडल्या कमेंट्स आता बघितल्यानंतर. आणि असंच तुम्ही आमच्या चॅनलवर आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब रूपी तुमचं मत आम्हाला द्या. आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. जय गोमाता.